अभी बज गए सुबह के 3:30 और मैं जा रहा हूँ एक जगह। आप गेस करो मैं किधर जा रहा हूँ। रत्नागिरी से आगे जाते समय हमें संगमेश्वर नामक गांव मिला। वहाँ छत्रपति संभाजी महाराज को कैद किया था। वो जगह देखने के लिए हम निकल गए। अभी मैं जहाँ पे हूँ यहाँ पे छत्रपति संभाजी महाराज को कैद किया था। यही है वाड़ा जहाँ पे हमारे राज्य छत्रपति संभाजी महाराज को कैद किया था। उस जमाने में ये वाड़ा बहुत ही बड़ा था। अब ये वाड़ा पूरी तरह से बिखरा हुआ है और ये वाड़ा देखते समय मेरा मन कुछ देर के लिए थम सा गया। उसके बाद हम नाश्ता करने के लिए रुक गए और नाश्ता करने के बाद हम निकल गए हमारे आगे के सफ़र के लिए। हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं आ गया हूँ बॉम्बे रिलेटिव के घर के पास। तो आज का तो कुछ प्लान नहीं है, कल रात में आया था। अभी मैं रायगढ़ नहीं तो प्रतापगढ़ के पास जाऊँगा, इधर से कल जाऊँगा। तो आपको रायगढ़ नहीं तो प्रतापगढ़ की इन्फॉर्मेशन मिल जाएगी, उसका इतिहास मिलेगा और मिलते ही उधर किसी लोगों ने तो गेस किया होगा मैं किधर जा रहा हूँ, तो उनके लिए क्या ही कर सकता हूँ। मैं तो अभी तक तो कुछ नहीं कर सकता, पर उनके लिए थैंक्स बोल सकता हूँ कि आपने ऐसे गेस किया। और कुछ लोगों ने तो अभी तक मुझे सब्सक्राइब नहीं किया, तो प्लीज़ सब्सक्राइब करें, अपने दोस्तों को भी भेजिए वीडियो और ऐसे सपोर्ट और प्यार जताते रहिए। मिलते रायगढ़ नहीं तो प्रतापगढ़ के पास, तब तक के लिए स्टे ट्यून। The next day. गुड मॉर्निंग एवरीवन। आज हमारा प्लान है रायगढ़ जाने का। तो हम उधर जाके रायगढ़ फोर्ट की इंफॉर्मेशन और कुछ सिनेमैटिक शॉट आपको दिखाएंगे। तो प्रतापगढ़ तो कैंसिल हुआ है, अभी रायगढ़ गढ़ पर मिलते हैं। अभी हम रुके NH66 हाईवे पर चाय पीने के लिए। मैं चाय नहीं पीता, मेरा भाई और उसका दोस्त चाय पीते हैं, तो चाय पियेंगे। उसके बाद हम रायगढ़ फोर्ट पर जाएंगे। और ट्विस्ट ऐसी है कि मैं ये रायगढ़ फोर्ट का वीडियो है वो प्रॉपर मराठी में करूँगा, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ने हमारे मराठी बांधवों के बहुत कुछ किया है और हिंदवी स्वराज के लिए भी बहुत कुछ किया है। तो मेरा जो भी वीडियो आने वाला होगा आगे का ये रायगढ़ फोर्ट का, वो प्रॉपर मराठी में होगा। आपको मराठी समझ में नहीं आती तो सबटाइटल में पढ़ लेना, आपको थोड़ा बहुत अंदाज से लग जाएगा क्या बातचीत चालू आहे, क्या कर रहे हैं हम। तर मी मराठीमध्ये बोलणार आहे हा व्हिडिओमध्ये प्रॉपर। तर भेटू रायगड फोर्टवर, असंच मला सपोर्ट करा आणि रायगड फोर्टची इन्फॉर्मेशन घ्या माझ्याकडून। तर भेटू रायगड फोर्टवर। आता मी आणि माझा दादाचा मित्र तिघंजण आम्ही रायगड गडाच्या खाली पोचलो। आता रूममध्ये जाणार, थोडे चेंज करणार कपडे वगैरे, फ्रेश होणार
त्यानंतर गडावर जाणार. आणि आता वाजले आहेत 2:15 वाजले आहेत दुपारचे. आणि संध्याकाळी 6 वाजता गड बंद होतो, वर प्रवेश मिळत नाही. A few moments later. मी आता निघालो आहे गडाकडे जायला आणि लोक सगळी खाली येत आहे आणि आम्ही वर जातो आहे गडाकडे. गजब आहे गजब. हे दोघं पुढे गेले आहेत माझ्या पटापटा घाईघाईत. दमले की पाठी जाणार माझ्या. बघा मी स्टॅमिना ठेवून चालतो आहे हळूहळू हळूहळू. हे पटापटा चालले आहेत. यांची मजा बघू आपण पुढे. महारथी माझ्यासोबत राहिला आहे. दुसरा महारथी पुढे चालला आहे, एक ग्रीनवाला पटापटा जातो आहे. त्याची पण मजा बघू आपण पुढे जाऊ. रायगड गड चढायला सुरुवात झाली आहे. आता मजा बघू. आपण बघतोय तो पहिला बुरुज रायगडचा. दमला बिचारा. इथून वर रायगड असा दिसतो. इथपर्यंत राहणे मोठो व्ह्यू मॅन. हा जो रस्ता जातो हा नाणे दरवाजाकडे जातो आणि तिथेच खाली रायगडवाडी आहे. तुम्ही बघा 3:45 वाजत आले. 1 तास 20 मिनिटात मी इथे पोचलो आहे नॉन स्टॉप. फक्त एक खाली दादा भेटलेला, त्याच्यासोबत मी फक्त विचारलं किती वेळ लागेल वगैरे आणि डायरेक्ट आता इथे आला. आणि हा जो दरवाजा बनला आहे हा पूर्ण गोमुखी पद्धतीमध्ये बनलेला आहे. आणि प्रवेश केला आहे. लाकडी दरवाजा आहे पूर्णपणे, बघू शकता. आणि मी बोललेलो तसा लाकडी ओंडका लपवण्यासाठी, म्हणजे हा दरवाजा पूर्णपणे बंद होईल. आणि अजूनही चालायचं आहे मला, अर्धा तास तरी चालायचं आहे पूर्णपणे. हे पण पूर्ण बघू शकतात गोमुखी पद्धतीत आहे, जेणेकरून शत्रू जो आहे तो प्रॉपर हमला नाही करू शकत यावर. कारण शत्रूला असं गुंतवण्यासाठी कोणत्याही गोष्टीमध्ये असे दरवाजे केले जातात. हे बुरुज आहे इथे, हा एक बुरुज आहे ज्याने शत्रूवरती मारा सरळ करू शकतो. जर इथेची सेना इथून जर धावत गेली आणि शत्रू जर खूप मोठ्या प्रमाणात आला तर इथून काही ना काहीतरी भाला फेक किंवा गरम तेल गरम पाणी फेकून मारून न जाऊ शकतं. हे जे तलाव आहे त्यास हत्ती तलाव असं म्हटलं जातं, कारण राज्याभिषेकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 2 हत्ती आणले होते त्यांची डुबण्याची किंवा आंघोळ करण्याची सोय ह्या तलावामुळे झाली होती. हे छोटंसं देवीचं मंदिर आहे, चपला बाहेर काढल्या आहेत मी. आणि
राजवाड्याच्या पायाशी येऊन आता मस्त होते मी. मी पोचलो, रायगड गडावर पोचलो आणि इथे फलक पण आहे. आता मी नगरखान्याकडे पोचलो आहे. नगरखान्याची इथे पण माहिती आहे, पूर्ण बघून घ्या. आणि आता मी जातो आहे बालेकिल्ल्याकडे, तर तुम्हाला तिथे बालेकिल्ल्याची माहिती मिळणार आहे. तर आणि इथे धुकंही खूप आहे. इथे पूर्वीचे जे सरदार लोक होते त्यांची ड्युटी व्हायची तेव्हा ते इथे आराम करण्यासाठी इथे थांबायचे. इथे पण एक मोठासा दरवाजा असायचा पूर्वीच्या काळी आणि तेच लाकडी गुंडखा ठेवण्यासाठी पण इथे जागा आहेत. आणि वारा पण प्रचंड असल्यामुळे माझा आवाज येईल की नाही याची मी शक्यता नाही देऊ शकत, नाहीतर मी परत एकदा व्हॉइस ओव्हर लावून तुम्हाला व्हिडिओ दाखवीन. आणि हा राहा नगरखाना. आता मी ज्या ठिकाणी आहे इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला. आता आपण जातो आहे राजवाड्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजवाडा होता तो आता आपण बघणार आहोत. ते दिवाणी खास म्हणजे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे खास लोक होते त्यांची इथे सभा व्हायची. म्हणजे धान्याबद्दल म्हणा, रयतेला काय त्रास होत असेल म्हणा, किंवा अजून कोणत्या गोष्टीबद्दल म्हणा, किंवा शत्रू येत असेल तर त्याच्यावरती हमला कसा करायचा त्याबद्दल म्हणा, तर या गोष्टींचं पूर्ण इथे विचार केला जायचं किंवा याची बैठक घेतली जायची. आता आपण राजवाड्यात जातो महाराजांच्या. जे आपण बघतोय इथे पहिल्यांदा लाकडी खांब उभे केले जायचे. आता मी ज्या ठिकाणी पोचलो आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा असायचा व छत्रपती शिवाजी महाराज तिथे आरामासाठी यायचे. त्याचबरोबर आता तुम्ही बघताय इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा बाटटब, तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्नान करायचे. आणि हा वाडा त्या काळी किती प्रचंड असेल हे तुम्ही बघू शकता. उशीर होत चाललाय कारण 6 वाजता गड बंद होतो, त्यामुळे थोडी घाई चालली आहे आमची. पटापटा इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. मी परत एकदा येईन या गडावर नक्कीच. आता आम्ही जातो आहे धान्याच्या कोठारांकडे, तिथे पण इन्फॉर्मेशन देणार आहे. पेशवेशाहीमध्ये इथे पहिल्यांदा पेशवे शत्रूला आतमध्ये ठेवायचे आणि शिवाजी महाराजांच्या काळी इथे धान्य असायचं. तुम्हाला मी आता धान्य कोठार जे होतं ते दाखवतो. हे बघा, काही लोकांनी ह्यामध्ये कॉइन्स टाकले आहेत. आणि काही लोक इतकी मूर्ख आहेत की त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्याही टाकल्या आहेत. आणि शिवभक्त म्हणतात यांना लाज वाटली पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये लाज वाटली पाहिजे, कारण आपण गडावरती येतो राजांच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकतो. आधीच गड आपण जपला नाही आपला आणि त्यामध्ये प्लॅस्टिक बाटल्या वगैरे टाकून कचरा करतो. खरोखर लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे जे आहे हे मराठी साम्राज्याचं मंत्रालय. इथून पूर्ण हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळला जायचा. मंत्रालय पाहून झाल्यानंतर मी आता आलो आहे राणीवासामध्ये. इथे शिवाजी महाराजांच्या 6 पत्नी ज्या होत्या, 6 राण्या त्या इथे राहायच्या.
म्हणजे एका पाठोपाठ बाजूला होत्या, जशी आपल्याकडे चाळ सिस्टीम असते तशी. आणि 2 ज्या राण्या होत्या त्या खालच्या गावामध्ये राहायच्या. पाचाड गावामध्ये जिजामातांची सेवा करण्यासाठी त्या राहायच्या. पूर्वीच्या काळातले टॉयलेट. आता मी आहे राणी महालमध्ये. आणि ही जी तुम्हाला हिरवी लाईन जी दिसते आहे माझ्या पाठीमागे, तिथे लाकडी मुंडकी अडकवून छप्पर तयार करायचं आणि त्याच्यावर एक फ्लोअर, असे 2 फ्लोअर असायचे राणी महालचे. असे प्रत्येक राणीला सेपरेट जागा दिलेली शिवाजी महाराजांनी. आणि राणी महालाच्या समोरच दासींसाठी जागा होती, जी राणीला काही मदत हवी असेल किंवा काही अडचण आली असेल तर तिला मदत करण्यासाठी किंवा सेवेसाठी त्यांच्या. असे हे बघा, प्रत्येक राणीसाठी ही आता पहिला हे झाला रूम, हा दुसऱ्या राणीसाठी, तिसऱ्या राणीसाठी, असं प्रत्येक राणीला. आणि तुम्हाला मी टॉयलेट्स वगैरे दाखवलेच आहे. आता मी जातोय जगदीश्वर मंदिरकडे. ते मंदिर तुम्हाला दाखवणार, त्यानंतर बाजारपेठ आपण बघू. पाऊस खूपच आहे या साईडला रायगडमध्ये. मी कोकणचा असल्यामुळे मला काय एवढा काही त्रास नाही पावसाचा. हे रोजचं आहे माझ्यासाठी. जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी खूप भयंकर आहे हा पाऊस. मंदार ते किंवा काय तुफान पाऊस पडतो वगैरे. कोकणी माणसाला आहे की पाऊस काय आहे. जगदीश्वराच्या मंदिरात जाताना मला वाटेतच मार्केट भेटलं. मार्केटचं स्ट्रक्चर असं आहे की पूर्वीच्या काळी घोड्यावरून व्यापार केला जायचा, त्यामुळे थोडा जमिनीत आणि दुकानात अंतर आहे. व काही व्यापारी तिथेच दुकानात वास्तवासाठी राहायचे. त्यानंतर मी निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडे जायला. आता मी पोचलो आहे मंदिराकडे. तुम्हाला मंदिर आता दाखवतो. हे बघा, जगदीश्वराचं मंदिर, आजूबाजूचा परिसर. मस्जिद असल्यासारखं मंदिराचं स्ट्रक्चर आहे, कारण इथे मुघल जेव्हा वार करायला आले तर त्यांना असं वाटायला पाहिजे की आपला मस्जिद आहे आणि ते तोडता कामा नये त्यांनी, म्हणून ह्याचं स्ट्रक्चर असं बनवलं. आता मी आलो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जिथे बांधली गेली तिथे. आता मी ज्या ठिकाणी आलो आहे तिथे हिरोजी इंदुरकरांनी हा किल्ला बांधल्याचे प्रूफ आहे. ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. रायगड 2 दिवसातही कंप्लीट होणारा गड नाही आहे, खूप वेळ लागणारा गड आहे. खूप 6 वाजून गेले आहेत आणि गडावर कोणीच नाही आहे. आता आमच्याकडे लवकरात लवकर गडाच्या खाली जाण्यासाठी एकच उपाय आहे, रोपवे. कोणीच गडावर नाही. 6 वाजता गड बंद होतो आणि मी, माझा भाऊ आणि त्याचा मित्र आणि माझी वहिनी एवढेच जण ह्या गडावरती आता राहिले आहोत. The next day. मी आता एक NH66 वॉटरफॉल आहे, वॉटरफॉल म्हणतो सॉरी, हायवे आहे, तिथे एक वॉटरफॉल आहे, तिथे मी आलो आहे. तर तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवतो. मला त्या वॉटरफॉलचं नाव माहीत नाही,
तुम्ही सांगा त्या वॉटरफॉलचं नाव कमेंट सेक्शनमध्ये. काही तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतोय ते पण तुम्ही बघू शकता.